श्री गुरुचरित्र अध्याय 39 अस्वस्थ महात्म्य वृद्धबुद्धीला संतंत्र श्री गणेशाय नमः. सिद्ध नामदार कला म्हणाला. गाणगापुरा शहरात कोत्रातील आपस्तंभ शाखेचा सोमनाथ नावाचा एक विद्यज्ञ वृद्ध ब्राह्मण राहत असे. गंगा ही त्याची करू मुलबाळ नसल्यामुळे लोक तिला वाहन म्हणून फिरवायचे. गंगा श्रीगुरूंचे नित्य दर्शन घ्यायचे, त्यांना निरांजनाने ओवाळायचे. या तिच्या सेवेने श्री गुरु प्रसन्न झाले. ते तिला म्हणाले, तुझ्या मनातील काय इच्छा आहे? हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होईल. गंगा म्हणाली, गुरुदेव, निपुत्रिक असण्याचे काय दुःख असते ते मी या जन्मात अनुभवले आहे. पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सद्भाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे. तेव्हा तिची मातृत्व सुखाची गंमत जाणून श्री गुरु म्हणाले, गंगे, पुढील जन्माचे काय विचारतेस? माझ्या भक्तीने तुला या जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होते. गंगाबाई म्हणाली, स्वामी, पुत्रप्राप्तीसाठी मी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले. हा जन्म अस्वस्थाला प्रदक्षिणा घातल्या तरीही उपयोग झाला नाही. आता मला 60वे वर्षे लागले आहे. मी विटाळशी होत नाही. मला काय अपत्य होणार? श्री गुरु म्हणाले, गंगे, अस्वस्थ सेवेसारखे पुण्य नाही. त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मानणे ही अस्वस्थाची व त्या व्रताची निंदा होय. अस्वस्थ विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, मुंद्यामध्ये विष्णू, शेंड्याला रुद्र वास करतात. त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळापुरात गो, ब्राह्मण, ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य असते. ओंकार रूप अस्वस्थाचे अ हे मूळ, उ म्हणजे बुधा व फांद्या म म्हणजे पुष्प होय. प्रेमूर्तीचा वास असलेले या पुण्यवृक्षावर 11 रुद्र व अष्टवसू असे सर्व देव आहेत. म्हणूनच अस्वस्थाला कल्पवृक्ष म्हणतात. त्याच्या सेवेने सर्व देवांची सेवा करते. त्याच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात, कार्यसिद्धी होते. अस्वस्थाचे महात्म्य असे अगाध आहे. म्हणून मीही भीमा अमरच्या संगमावरील एका मोठ्या अस्वस्थाखाली बसून नित्य अनुष्ठान करतो. मग श्री गुरूंनी गंगाबाईला नारद प्रणीत अस्वस्थ होण्याचा विधी समजावून सांगितला. ते पुढे म्हणाले, अस्वस्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातकी, व्याधी, दोष, कर्ज, संकटे, ग्रहादी पीडा, भय व चिंता यांचे निवारण होते. शनिवारी अस्वस्थाखाली मृत्युंजयी मंत्रजप केल्याने अपमृत्यू टळतो. मनुष्य पूर्णायुषी होतो. गुरुवारी व अमावस्याला अस्वस्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते. त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लागते. त्याखाली मंत्रजप केल्याने वेद पठणाचे पुण्य लागते. त्याखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लागते. अस्वस्थाची स्थापना करणाऱ्याची 42 कुळी स्वर्गात जातात, पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो. श्री गुरु गंगाबाईला म्हणाले, संगमावरील अस्वस्थ ही आमचे स्थान आहे. त्या वर्षाची एकाग्रतेने सेवा कर म्हणजे तुझे कार्य होईल. श्री गुरूंच्या आज्ञेने ती संगमावर गेली. तेथील षटकुल तीर्थात स्नान करून श्री गुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अस्वस्थाची नित्य सेवा करू लागली. दुसऱ्या रात्री एक ब्राह्मण जन्म देऊन म्हणाला, गाणगापुराचा श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घाल. ते जे देतील ते भक्षण कर. तुझी इच्छा पूर्ण होईल. त्या दृष्टांताने तिला जाग आली. 4थ्या दिवशी अस्वस्थाची सेवा करून ती मठात आली. श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घालून वंदन केले. त्यांनी तिला 2 फळे दिली व म्हणाले, गंगे, भोजन करून जा. व्रताचे उद्यापन कर. ब्राह्मणांना दान धर्म कर. मग ही फळे खा. आम्ही तुला कन्या व पुत्र दिले आहे. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून गंगाबाईंनी ही दोन्ही फळे भक्षण केली. तर काय आश्चर्य! व्रताकाळ असूनही तिला त्याच सायंकाळी ऋतू प्राप्त झाला. 4थ्या दिनी ती सुखात होऊन पती समवेत श्री गुरूंच्या दर्शनासाठी आली. दोघांनी त्यांची पूजा केली. 5व्या दिवशी पतीशी संग करून ती गरोदर बनली. ही वार्ता करताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले. गंगाबाईला एक कन्या झाली. सोमनाथांनी खूप दानधर्म केला. 10 दिवस
दिवसांनी ते दाम्पत्य कन्येला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनास आली. श्री गुरूंनी त्या कन्येला मांडीवर ठेवले व म्हणाले, ही कन्या शतायुषी होईल. तिचा पती ज्ञानी असे. तिला पुत्र पौत्र ती सुखात आनंदात राहील. ही सर्वांना वंद्य होईल. दक्षिणेचा राजा तिच्या दर्शनासाठी येईल. गंगाबाई म्हणाली, गुरुदेव, आता पुत्रमुख पाहावे अशी फार इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, तुला ज्ञानी पुत्र व्हावा असे वाटत असेल तर तो 30 वर्षे जगेल. शतायुषी पुत्र व्हावा असे वाटत असेल तो मूर्ख असेल. श्री गुरूंच्या प्रसादाने आपला पुत्र अल्पायुषी होणार नाही अशी गंगाबाईंची दृढ श्रद्धा होती. ती म्हणाली, देवा, मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा. त्याला 5 पुत्र व्हावे. श्री गुरूंनी तथास्तु म्हणून वर दिला. त्याच्या कृपाप्रसादाने तिला महात्म्याने पुत्र झाला. कन्येचे भविष्यही खरे ठरले.